कुठेतरी अगोदर बघितल्यासारखं वाटतं. कुठे फिरतो रे तू? नाही अगोदर कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं. फोनमध्ये असतो बोलले जातो. तर हे प्रॉपर ऑथेंटिक महाराष्ट्रीयन घरांमध्ये जसं असतं तसं आहे. आमच्या घराच्या बाहेर पण आहे. हा आमच्या घराच्या बाहेर सुद्धा आहे, गावी पण आहे. उभ्या राहिले ते आपल्याला मान द्यायला. तू हात लावायला हा घाबरली. तुला काय बोलायचं जुन्या? हे इथे वासरू आहेत वाटतं ना? बघा, इथे वासरू आहेत. ही बच्चा कंपनी आहे सगळी. अतिशय सुंदर मूर्ती आहे, दाखवतोय मला. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तर आज मी निघालेलो आहे. आज आहे रविवार आणि मी नाही एकटा, बायको पण आहे माझ्यासोबत, मागे बसलेली, दिसते का माहीत नाही. तर आम्ही निघालो आहे कर्जतला. कुठे चाललो आहे का? कौटुंबे. कौटुंबे म्हणून एक जागा आहे, तिथे चाललो आहे. तिथे पोचल्यावर तुम्हाला दाखवतो कुठे चाललो आहे ते. तुम्हाला टायटल आणि थंबनेलवरनं कळलंच असेल, तरीसुद्धा तिथे पोचल्यावरती तुम्हाला दाखवतो काय आहे तिथे ते. भेटूयात आपण डायरेक्ट तिथेच. व्हिडिओ पूर्ण बघा, छान असेल व्हिडिओ. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर मित्रांनो, आम्ही आता आलो इथे गोविद्यापीठम म्हणून आहे, सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट संचालित शैक्षणिक उपक्रमांतर्गत. तर इथे आलो आहे. माझ्या सासरकडचे ना बापू भक्त आहेत, तर त्याच्यामुळे आलो इथे. दरवर्षी असतं ना. हे बघा, ही मेवणी आहे माझी. दरवर्षी इथे सेवा असते. म्हणजे इथे बापूंनी ते हे बांधले, गोविद्यापीठम बांधले, तर त्याची दरवर्षी सेवा असते. म्हणजे आतमध्ये वगैरे जाऊन साफसफाई वगैरे असते त्याच्यासाठी. तर दाखवतो तुम्हाला, चला आतमध्ये. तर हा असा एंट्रन्स आहे.
बघू शकता किती सुंदर आहे. काय तिकडे कमळ म्हणतो, तिथून त्या बाजूने व्हिडिओ घेऊ शकतो कमळचा. तू दाखव ना आम्हाला आता. हा ना, हे बघा इथे सगळ्यांची सेवा करण्याचं काम चालू आहे. बघू शकता साफसफाई वगैरे, जेवण पण बनवतात. इथे जेवण बनवण्याचं काम चालू आहे. हां, बापूंचं म्हटलं एक ढोलचं पथक पण आहे, तर त्याचं पण इथे ते ढोलचा ताशाचा मेंटेनन्स चालू आहे, तर ते इथे ते वॉश करतात सगळं. अच्छा, हां हे बघा ढोल ताशा पथक आहे, त्याचं मेंटेनन्स वगैरे चालू आहे इथे. आणि इथे जेवणाचं आहे. हे बघा इथे जेवणाचं काम चालू आहे. म्हणजे जेवढे पण भक्त वगैरे येतात ना इथे सेवेसाठी, त्यांच्या जेवणाची व्यवस्था वगैरे जेवणाची व्यवस्था वगैरे इथे करतात सगळे. हो, तुम्ही कशात? अरे बघा तेच तिला म्हटलं येतो. पूर्ण आंब्याची बाग वगैरे आहे. डुबकी मारून आला तिला डुबकी मारली आहे. काढू नये पण गौरी आहे मी तू पुढे नाही, डीजे आहेच आहे. डीजे आहे, डीजे आहे ऑस्मो नॅनो. हे बघा समोर किती सुंदर वाटतंय. तिथे बहुतेक गोशाळा आहे, तिथे पण जायचं आहे आम्हाला. थोडं बसलो इथे. बघा किती वर्षानंतर आले ती? 12-13 वर्षानंतर आले ती. मी तर पहिल्यांदाच आलो इथे. कसं वाटतंय मला? छान वाटतंय. अजून पावसाळ्यात जरा अजून मस्त वाटेल इथे. आता ऊन आहे ना, उन्हाळा म्हणजे पावसाळा तसा चालू झाला आहे, पण पाऊस नाही पडते अजून. काय माहिती, खूप ऊन आहे. आणि आंब्याची झाडं तर खूप आहे तिथे. बघा सगळीकडे जिथे जाल तिथे आंबा, चिक्कू, पेरू. आणि इथे जेवणाची सोय आहे, म्हणजे जेवायला वगैरे बसायचं असेल. आणि इथे असं हे किचन आहे जेवणाचं, आणि जेवणाची सोय मला दाखवतो. तिथे पुढे जाऊ आम्ही आता. मस्तपैकी गोशाला वगैरे आहे तिथे, ते जाऊ. चला, तरी अगोदर बघितले यार का वाटतं? कुठे फिरतो रे तू? नाही, अगोदर कुठे तरी बघितले यार का वाटतंय? मध्ये असतो बोललेला हे बघा ती तुळशी वृंदावन आणि काय माहिती कोण ही बांधलेली आहे विटांनी, आणि त्याला मातीने हे केलं आहे, गिरवलेलं आहे. आणि ते शेणाने सारवलेलं आहे. तर ही एक प्रॉपर ऑथेंटिक महाराष्ट्रीयन घरांमध्ये जसं असतं तसं आहे. आमच्या घराच्या बाहेर पण आहे. हा, आमच्या घराच्या बाहेर सुद्धा आहे, गावी पण आहे, मोठीच आहे. छान आहे बघा, मातीची एकदम तुळस बनवलेली आहे. चारही बाजूने दाखवतो तुम्हाला. मी इथे सेवेला आलेलो आहे. हा, तुम्ही बघू शकता त्यांनी केवढी सेवा केली. पूर्ण उदी लागली याच्या शर्टाला. अच्छा, ते लागलंय का? मला वाटलं माती आहे. मला वाटलं मातीमध्ये लोळलं. उदी भरायची सेवा आहे का काय? उदी ते काय दलनच समजते.
दलन असतं ना, दलन करतात. दळण नसतं ते पहिली गोष्ट. हा, तेच दळण. दळण. मनाली आता तिकडे जाऊया ना आधी, हे नंतर बघूया. हा. इथे गौशाला आहे, गौशाळेत जातो. तू गप्पा बस, जर चांगला व्हिडिओ खराब करतोय. नाही चालेल, बोल तुला पाहिजे ते, आपण एडिट करू. तुला पाहिजे ते बोल. हे बघा इथे गोशाळा आहे. तुम्ही खाली होता तिकडे काय केलं तुम्ही? गायला चारा देत होते खाली. अरे त्यांची झाडून आतमध्ये जाऊ शकतो तिथे, म्हणजे इथे खाऊ शकतो का? हा. आणि इकडे असं आपण वरून बघू शकतो. कुठून काय काय मारेल की नाही समजणार. नाही मार्का नाही हे आहे. बघ मी दाखवू, ते काय बोलणार नाही तसं. चला, या, जेवण झालं या. का? ते ना. मस्त गायी आहे तिथे. सगळे उभे राहिले. उभ्या राहिले ते आपल्याला मान द्यायला. लाव ना, तुला पण लावायचं आहे. लावू शकतेस तू. हा ना, लाव ना. वासरू वासरू अजून आतमध्ये येत ना दीदी, काय नाही करत जा. पक्का ना म्हणा. अरे तुला ओळखतील त्याला. तुला ओळख. हा. अरे दीदी, ह्याला काय नाही, हा करू शकतो. नाही नाही लाव. चला आतमध्ये चल. Allowed आहे ना? Allowed आहे. अरे इथे चप्पल चालेल ना? शेण उचलायची. अच्छा, ए नीटा. मागे बिगे यायचं. तुम्ही बघू बघूया. शकता, बाजूला होऊन आणलं तुम्हाला एवढं. याची ओळख झालेली आहे आता. तुम्ही बघू शकता, माझ्याहून पण हे इतके मोठे आहेत की काय. तुला काय म्हणायचंय तू? त्यांना हात लावायला. हा घाबरली. तुला काय बोलायचंय, तू मोठी आहे का खूप? हो. हा हा, हे बांधलेले आहेत. आणि इकडचं जे दूध असतं ना यांचं, हा ते म्हणजे आपण ऑर्डरही करू शकतो. आणि ते एकदम ऑथेंटिक दूध असतं इकडचं, प्युअर एकदम, विदाउट एनी मिलावट. हा बरोबर. हा ना, एकदम ती हे देते, इन्फॉर्मेशन देते. प्युअर विदाउट एनी. सगळ्या सेम कलरच्या गाई आहेत. अच्छा, ही वेगळी आहे, हा कलर वेगळा आहे. काय बाबा, जिरली माझी, जिरली तिला पण नाही आवडलं. माझी, जिरली. हा जो वास आहे ना, मस्त येतो ना हो. मी आल्या शेणाचा. हाच वाचून त्यांना पहिलं म्हटलं हा, हा. की हे शेणाचा वास. हे दूध काढायचं आहे मशनी का? हो, हे मशीन आहे दूध काढायचं. एवढ्या भारी बसल्यात मस्त. थंडावा खूप आहे इथे, ऊन असला ना तरी थंडावा खूप आहे, खूप थंडावा आहे. बघू शकता, हे बघा. हे त्याला उघडं सोडलंय, मागे पडले ना बस. हे बघा, इथे त्यांचं खाणं वगैरे ठेवलेलं आहे समोर. इकडून पण तू पूर्ण व्ह्यू दाखवू शकतो. हा अरे पळते बाई, मस्त पळते आणि सगळ्यांच्या मागे पळते. हे एवढंच आहे का हा, ते गायींचं? हे एवढंच आहे ना. हे बघा, मगाशी तिकडे आतमध्ये होतो, आता बाहेर न दाखवतो तुम्हाला. ते एकदम रिलॅक्स आहेत आता. इथे पण आहे अजून तिकडे तर अजून विचारच्या भारी काय आहे माहिती हा आहे? का? गोल्ड वाले ते जुन्या. हे इथे वासरू आहेत वाटतं ना. तिथं पण आहे याच्यापेक्षा हे भारी. बघा, इथे वासरू आहेत. हे कोणत्या बोलतात रे? ही बच्चा कंपनी आहे सगळी. छान आहे मित्रांनो परिसर. हे बघा, या साईडला पण बसले गाई, बघू शकता. एक नंबर परिसर आहे. बघ, इथे पण खूप आहेत, सगळीकडे आहेत. गोशाळा आहे पूर्ण. हे बघा, इथे म्हैस पण आहे. ते बघा, दाखवतो तुम्हाला. हे बघा, म्हैस पण आहेत आणि इथे गाई वगैरे आहेत. इथे काय? हो, ते किती क्यूट आहे ना. हे फॉरेनर्स आहेत. या गाईला काहीतरी बोलतात ना, हा, ते छोटी असते ती. छोटी असते ना ही गाय, म्हणजे अशी जर्सी. जर्सी नाही का? हे ना विचारायचं माहिती आहे. ते सांगतो तुम्हाला. हा. काका
माझ्या बिरादरी पुंगनूर हां कुठला ऋषी मुनींच्या काळातली काय अच्छा ऋषीमुनींच्या काळात अच्छा आध्यात्मिक गायी आहेत. काम करतो हे बघा या काय नाव काय बोलले तुम्ही पुंगनूर हे बघा पुंगनूर म्हणून गायी आहेत ऋषीमुनींच्या काळातल्या त्यांची साईज अशी लहान असते बघू शकता गायींचे पण वेगवेगळे प्रकार आहेत ही एक गाय आहे ही बघा निरागस आणि ही मोठी मार्की मार्की दोन्ही प्रेमळ आहेत या परिसर खूप मोठा आहे मित्रांनो बघू शकता किती एकर असेल साधारण आपलं गाव मला कोणी आणलंय? मला आणि काय आणलंय मला? सेवा करायला आलो मला बापूंनी हा गुलमोहर बघा कसा बहरलाय आता ते अजून पाऊस नाही पडला. त्याला स्मशान म्हणतात. बांबूची झाडं पण आहे ती बघा हा त्यांचं आहे ना इंस्टाग्रामवरती इंस्टाग्रामवर पण आहे फेसबुकवर पण आहे फेसबुक सगळीकडे. आता हे कशावरती टाकणार हे यूट्यूबवरती साईने चांगले चांगले अच्छा ऐकलं हे द्वारका माई आहे द्वारका माईंचं मंदिर आहे दत्तांचं अच्छा प्रति शिर्डी सारखं केलेलं आहे आणि हे आहे काय रे? साई निवास नाही नाही हे साई निवास आहे. इथे कसं शूटिंगला अलाउड नाही आहे त्याच्यामुळे बघूयात अलाउ केलं तर करूयात हे दिवे लावायचे असतात हे बाबांकडे तिथे सगळं ते दिव्यांसाठी हम्म. एक वॉल आहे तर बापूंचा एक लाडका कुत्रा होता ज्याचं नाव होतं गुड्डू अच्छा आणि मग त्याची इथे समाधी आहे त्याच्या आठवणीसाठी असं इथे लिहिलेलं पण आहे इथे गुड्डू वी ऑल लव्ह यू बापूंचा सर्वात आवडता कुत्रा होता तो भालू सारखा असं हे साईबाबाचं मंदिर आहे हे बघा हे दत्ताचं मंदिर आहे दत्तगुरूंचं द्वारकामाई म्हणून स्तंभ आहे हा स्तंभ हे मंदिर आहे आतमध्ये अलाउड नाही आहे शूटिंग ते साईबाबाचं मंदिर आहे तिथे तिथून आलो मगाशी आता आणि हे आणि पूर्वी इकडे ना इथे पाणीमध्ये नाही का गोल्डफिश असायचे तर अच्छा. आता ते नाही आहेत पण पहिले इथे गोल्ड होते म्हणून पाणी- चोरून नेले का पाणी आणि गोल्डफिश असायचे अच्छा आता उन्हाळा आहे ना म्हणून सुकला असेल बघा. ते काय तिथे पेटवत ठेवलंय ते हा तिकडे आपण हे प्रदक्षिणा घातल्यानंतर ते अर्पण करतो अच्छा तिथे प्रदक्षिणा घातल्या की जे धुपाट किंवा म्हणजे अग्नीमध्ये टाकायचं जे साहित्य असतं ते तिथे अर्पण करायचं प्रदक्षिणा घालून आता चला प्रसादाला जाऊया दीदी सगळी बहीण आहे का चुलत बहीण आहे पण या माझ्या मोठ्या काकांची परिसर खूप मोठा आहे मित्रांनो बघू शकता आणि छान आहे तर मित्रांनो इथे आता मंदिरात बसलोय ऊन खूप आहे बाहेर पण इथे ना खूप थंडावा वाटतोय असं म्हणजे ऊन असला तरी खूप थंडावा आहे इथं मंदिरात बसलोय तर असं वाटतच नाही आहे की ऊन आहे गरम वगैरे अजिबात होत नाही आहे छान वातावरण आहे आणि परिसर तुम्हाला दाखवतो इथून मी हे बघा तिथे गोशाळा आहे तिथून आलो आत्ताच आम्ही इथे आणि हा असा इथे परिसर तर मित्रांनो आत्ताच आम्ही आरती वगैरे झाली साईबाबांची पाठीमागे तिथे मंदिर आहे तुम्हाला दाखवलं मगाशी मी आतमध्ये अलाउड नाही आहे शूटिंग करणं पण छान आहे म्हणजे असं जुनी शिर्डी होती ना तसा म्हणजे मंदिर बनवला आहे तो मग मी गेलो आतमध्ये तर मला वाटलं की जुन्या शिर्डीतच आलो आहे असं म्हणजे असं वाटलं आता बदललं आहे शिर्डीला पण इथे जुन्यासारखं केलं आहे आता जातो जेवायला समोर तिथे मगाशी तुम्हाला दाखवलं जेवणाचं वगैरे तिथे जेवणार आणि मग बघूयात अजून काही परिसर फिरायचा आहे का इथे नाहीतर मग इथून घरी जाणार बघूयात तुम्हाला दाखवतो पुढे काय आहे ते पथक आहे ना त्याची इथे सेवा वगैरे असते म्हणजे ढोल पूर्ण
हां ढोल पथक आहे. मगाशी तुम्हाला सांगितलं मी. तर ते ढोल वगैरे सगळे असे हे काढून त्याला रिपेअर करतात, म्हणजे जुनी शाही काढून नवीन लावून साफसफाई करून पूर्ण ते बघा तिथे धुवून ठेवलेत. ताशाचे जे हे आहेत ना ताशे ते धुवून ठेवलेत तिथे सुकायला, आणि बाकी कामं चालूच आहे. ते बघा हे सुकत ठेवलेत शाई वगैरे लावून नवीन, आणि तिथे ते पथकवाले चालू आहे त्यांचं काम. तर अशा प्रकारे सेवा असते इथे. प्रत्येक उपासना केंद्रातले जे लोक असतात ना ती येऊन इथे सेवा करतात. असं आहे, असा विषय आहे. पुढे बघूयात अजून काय दाखवायचं राहिलं असेल तर दाखवेल तुम्हाला. बघूयात. आता जेवायला तर बघा इथे लोक बसल्यात जेवायला. आता समोरनं तिथून घेतात जेवण आणि इथे बसतात. ती बघा ते कुपन वाटते तिथे. चला आता जेवण घेतलेलं आहे. बॉटल वगैरे सगळं हातात आहे त्याच्यामुळे पकडायला जमत नाही, आणि गरम आहे मस्तपैकी एकदम हॉट हॉट. चला तिथे बसतो आणि दाखवतो तुम्हाला काय आहे जेवायला ते. राम 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 कर ना. राम 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 राम. जय श्रीराम. मिशन सक्सेसफुल. हां एवढं भरून आणलंय बघा. यहाँ पे पार्टी हो काय रही बोलतात, पहिले पेट पूजा फिर काम तुझा. है. बघ एवढा भरलाय. आमचं तर जेवण झालेलं आहे. बघा हे लोक बसल्यात आता इथे. जेव जेव लाजू नको. सगळे खाली वगैरे बसल्यात. चला मित्रांनो इथून निघतोय. मध्ये स्वामी समर्थांचं मठ आहे पळसदरीला, तिथे जायचा विचार चालला आहे. रस्त्यालाच आहे थोडंसं. आता इथून निघून आहे रस्त्याला थोडंसं आतमध्ये 5 किलोमीटर आतमध्ये आहे. जाता जाताच आहे म्हटलं जाऊयात, स्वामींचं दर्शन घेऊ आणि मग तिथून घरी. तर मित्रांनो आम्ही आलो आहे आता स्वामी समर्थांच्या मठात पळसदरीला. हे बघा रिक्षा तिथे लावले समोर, आणि हे आहे एंट्री. श्री क्षेत्र पळसदरी पुण्यनगरी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ. चला आतमध्ये जाऊयात आणि दर्शन घेऊयात. मित्रांनो छान दर्शन झालेलं आहे. तुम्हाला आता स्वामींची एक मूर्ती दाखवतो, बाहेर आहे. अतिशय सुंदर मूर्ती आहे, दाखवतोय बघा. छान मठ आहे मित्रांनो पळसदरीचं. नक्की या स्वामींचं दर्शन करायला. खूप सुंदर आहे बघा. इथे पण खूप सुंदर बनवलेलं आहे हे बघा.
कुठे चालते आता? छान आहे एकदम, मन प्रसन्न झालं घरी जाता जाता. आणि एक अजून इथून जाता जाताना एक ठिकाण आहे, ते तुम्हाला दाखवायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ इथे एंड नाही करत आता, तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. इथे घरी जाता जाता म्हणजे इथे येताना आम्ही एक स्पॉट बघितला, सुंदर स्पॉट आहे तो पण. तो तुम्हाला आता मी जाता जाता दाखवतो. इथून निघू आता आणि मग दाखवतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण सुंदर स्पॉट आहे, भारी वाटेल तुम्हाला. तर चला निघालो आता. स्वामींचं छान दर्शन झालं आणि एक नंबर मठ आहे मित्रांनो. मन प्रसन्न झालं एकदम. पळसदरीला कधी आलेच या साईडला तर या, छान मठ आहे. आणि आलेच तर नाही, कधीतरी या एकदा तरी इथे स्वामीचं दर्शन घ्यायला. एक नंबर मठ. आता जातो इथून घरी जायला निघतोय, पण येता येता मगाशी जसं म्हटलं एक छान स्पॉट दिसला, तिथे जाऊन थोडं थांबतो, दाखवतो तुम्हाला त्याला पुढे. चला मित्रांनो, लगेच पोचलो इथे आम्ही. जास्त लांब नाही, लगेच आहे तिथे. तिकडे ते स्वामींचं मठ आहे आणि इथे बघा परिसर असला सुंदर वाटतोय. चारी बाजूला डोंगर, इथे आपली रिक्षा, इथे डोंगर आणि इथे नदी, डॅम काय आहे ते. चला इथून दाखवतो मग तुम्हाला. कसलं भारी वाटतंय. संध्याकाळचे 4 वाजल्यात आणि हा मेन रोड आहे समोर. तिकडून आम्ही तिथे जात होतो स्वामींच्या मठात आणि लेफ्ट साईडला हा नजारा दिसला. म्हटलं निघू तेव्हा जाऊ इथून, त्याच्यामुळे आलो इथे. छान वाटतंय, एक नंबर आहे. आता बघू तिकडे समोर जातोय, ते दाखवतो तुम्हाला. नजरिया लागे नहीं कहीं, ओ नजरिया लागे नहीं कहीं दिवसाची संध्याकाळ एवढी सुंदर होईल असं वाटलं नव्हतं. छान वाटते. ऊन 5 वाजल्यात आता आणि ऊन एवढा येतोय ना, पण छान वाटते. हवा छान आहे. हवा छान आहे, गार हवा आहे मस्त. समोर जो नजारा आहे तो तर एकच नंबर आहे. दाखवू का तुम्हाला? एक नंबर. तर मित्रांनो, असा होता आजचा व्हिडिओ आपला. सकाळी कितीला निघालो आपण? 9:30ला निघालो होतो. 12 वाजता पोचलो आम्ही. ते कोठिंबे म्हणून गाव आहे, तिथे
ते बापूंचं हे आहे काय बोलतात गोविद्यापीठम ते आहे. तर तिथे 3 वाजेपर्यंत थांबलो आम्ही. चालू आहे ते मला वाटलं नाही लाईट दिसते ना हे ऑफ झालं. हां तर तिथे 3 वाजेपर्यंत होतो आम्ही. तिथून निघालो 3ला आणि मग तिथून तिथे कळलं आम्हाला. ते काही जणांनी सांगितलं की स्वामींचा मठ पण आहे इथे पळसदरीला जवळच. तर म्हटलं जाता जाता जाऊ. तर इथे दर्शन घेतलं स्वामींचं आणि मग स्वामींच्या दर्शनासाठी जाताना इथे हा स्पॉट दिसला. इथे पाठीमागे मेन रोड आहे. तर म्हटलं इथे पण येऊयात घरी जाता जाता. इथे आलो तर बघा ढग आला, सूर्याच्या समोर ढग आला, त्याच्यामुळे ऊन गेला जरा. पण बरं वाटतंय, छान वाटलं. संध्याकाळ पण मस्त झाली, दिवस पण खूप सुंदर गेला. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ बघून कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. असेच एंटरटेनिंग ट्रॅव्हलिंगचे वगैरे इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग्स तुमच्यापर्यंत येतच राहतील. नक्की सबस्क्राईब करा. कोणी नवीन बघत असेल तर सबस्क्राईब करा आणि हाईप पण करा. हां, आणि हाईप पण करा. हाईप बोलायला मी विसरतो हल्ली. हाईप पण करा. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.